ग्रामपंचायतीत मजूर घोटाळा, ज्यांनी काम केलंच नाही त्यांच्याच खात्यावर मजुरीचे पैसे. सरपंचावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले थेट ग्रामसभेत. ग्रामपंचायत सदस्य अमोल कुबडे म्हणतात, सरळ भ्रष्टाचार आहे, दोषीवर कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषण करणार. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की अरोली ग्रामपंचायत मध्ये आरोप जो भडका उठला आहे तो गल्लीतील चर्चा राहतो की थेट दिल्लीपर्यंत पोहोचतो. 30 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांनी विकास कामाची पावती दिली, परंतु या सभेत सदस्यांनी सरपंच यांना भ्रष्टाचार केल्याचा आरोप संतप्ता संपेना. मजूर म्हणून ग्रामपंचायत कामावर दिनेश गुरनुले, गणेश बावनकुळे, पिंकू बावनकुळे, सचिन चुन्ने, महेश किटे, संदीप सोनटक्के, कमलेश ढोबळे, बेबी पिंकू बावनकुळे यांच्या नावावर उचललेले रुपये चुकीच्या मार्गाने काढण्यात आले असा आरोप सदस्यांनी लावला. खरेच हे मजूर कामावर जातात का, यावर जनतेशी संवाद साधला असता जनतेने स्पष्ट सांगितले की हे घरचे साधन आहेत. दिनेश गुरनुलेकडे भरपूर शेती आहे, ट्रॅक्टर, 4 व्हीलर आहे. त्यांचा शेतीचं मजूर कामाला जातात, ते ग्रामपंचायत कामाला जातील हे शक्य नाही. संदीप सोनटक्के याचे इलेक्ट्रिकचे दुकान आहे. सचिन चुन्ने यांची कपड्यांची शोरूम आहे, त्यांच्या दुकानातच लेबर काम करतात. पिंकू बावनकुळे यांच्याकडे गुरे शेती आहे. अरोली ग्रामपंचायत येथे आधीपासूनच योगेश रावणकर हे प्लंबर म्हणून काम करतात, पण बेबी पिंकू बावनकुळे यांचे नाव नळ दुरुस्ती केल्याबाबत रुपये उचलण्यात आले. गणेश बावनकुळे हे राजकीय कामात सक्रिय असतात. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या सोबत नेहमी त्यांचा फोटो असतो. त्यांच्याकडे ट्रॅक्टर, 4 व्हीलर आहेत, त्यामुळे ग्रामपंचायत मजूर म्हणून ते कामाला जाणे शक्य नाही. महेश किटे हे पेंटर आहेत, ते कधीच ग्रामपंचायत मध्ये लेबर म्हणून काम करत नाही. महेश किटे यांनी सांगितले की मी फक्त ग्रामपंचायतचे रंगारंगीचे काम केले, परंतु मी मजूर म्हणून कामावर गेलो नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यावर आलेली रक्कम ही सरासर भ्रष्टाचार झालेला आहे असे दर्शविते. त्यामुळे सदर दोषीवर कारवाई करावी. भ्रष्टाचार सरळ झालेला दिसत आहे. हा एक भ्रष्टाचार नाही, असे खूप भ्रष्टाचार अरोली ग्रामपंचायतच्या सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांनी केले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल कुबडे यांनी सांगितले, जर दोषीवर कारवाई होणार नाही तर न्यायासाठी उपोषणावर बसू असे त्यांनी यावेळी सांगितले. मी अमोल सदानंदजी कुबडे, वार्ड क्रमांक 5 चे सदस्य. मी आज पत्रकारांना बोलवलं आहे माझे मत मांडण्यासाठी. सोशल मीडियावर जे अरोली ग्रामपंचायतचे प्रकरण सुरू असलेली वार्ता, मित्रमंडळीच्या नावावर जे बिल उचल करण्यात आले याबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला. दिनेश डोमाजी गुरनुले हे कुठल्याही प्रकारचे कामाला जात नाही. हे आपल्या घरचे खूप असे सदन आहेत, त्यांच्याकडे 10-12 एकर शेती, ट्रॅक्टर, 4 व्हीलर, 2 व्हीलर आणि त्यांच्या घरी 12ही महिने लेबर असतात, मजूर असतात. हे कुठल्याही प्रकारचे कामावर जात नाही. त्यांनी जी दिलेली माहिती आहे या माहितीबद्दल गावातल्या लोकांना कळून आले की ते कुठल्याही प्रकारे कामाला जात नाही. त्यानंतर तसेच संदीप सोनटक्के यांची एक इलेक्ट्रॉनिक शोरूम आहे, त्यांचे रिपेरिंगचे काम आहे, ते सुद्धा कोणत्याही कामाला जात नाही. आणि त्यांचे ते शोरूम आहेत, त्यांच्या शोरूममध्ये सुद्धा 1-2 वर्कर त्यांनी मजुराने ठेवलेले आहे. पण त्यांच्या दुकानात वर्कर असताना ते कामाला जातील हे कशावरून? आणि सर्व जनतेलासुद्धा माहीत आहे की ते ग्रामपंचायतच्या कुठल्याही रोडाच्या, नालीच्या, पाईपलाईनच्या कामाला गेले नाही, तरी त्यांच्या नावावर पैशाची उचल केलेली आहे. असे भरपूरसे त्यांचे मित्र आहे. त्यानंतर पिंकू बबन बावनकुळे हे सुद्धा एक शेतकरी आहे. त्यांच्या घरी ट्रॅक्टर, 4 व्हीलर, मोठा घर आहे त्यांच्याकडे गाई ढुरे आणि शेती पण भरपूर आहे. हे कामाला गेले नसूनसुद्धा यांच्या खात्यामध्ये ग्रामपंचायतच्या देयक निधीतून देयक दिले गेले आहे. त्यांची पोचपावती, वाउचर सर्वच पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. आणि तरीसुद्धा ते सांगतात की मी कामाला गेलो बा म्हणून. ही गोष्ट खोटी आहे, ते कामाला गेलेच नाही. तसेच सचिन चुन्ने यांनीसुद्धा सांगितले सोशल मीडियावर का मी ग्रामपंचायतच्या कामाला गेलो, मला पैसे मिळाले, ते मी स्वतः खर्च केले, कुणालाही काढून नाही दिले. पण हे गोष्ट 100% खोटी आहे. हे कुठल्याही प्रकारे ग्रामपंचायतच्या कामाला गेले नाही, कारण त्यांचे स्वतःचे कपड्याचे शोरूम आहे. त्या कपड्याच्या शोरूममध्ये 2-2, 3-3 लेबर त्यांनी कामासाठी ठेवले आहे. आणि ते कामाला गेले असतील हे कशावरून? पाईपलाईनच्या कामाला, नालीच्या कामाला, रोडाच्या कामावर, असे भरपूरशा कामावर त्यांच्या नावावर पेमेंट
करण्यात आलेली आहे. ही बाब खोटी असून मला योग्य तो न्याय द्यावा. एवढेच नव्हे तर पिंकू बावनकुळे यांनी गावात कुठल्याही प्रकारचे फॉगिंग केली नाही. ग्रामपंचायतला हे फॉगिंग हे ग्रामपंचायत कर्मचारी करत असतो, तरी त्यांच्या नावावर ग्रामपंचायतच्या देयक निधीतून 40,000 रुपयाची रक्कम उचल केली आहे. हा एक भ्रष्टाचारच आणि हा अरोली ग्रामपंचायतला खूप मोठा भ्रष्टाचार आहे. एवढेच नव्हे तर आमच्या अरोली ग्रामपंचायतीला नळ योजनेचे काम हे श्रावणकर काकाजी म्हणून आहे. हे आम्ही लहानपणापासून पाहत येत आहोत की ते प्रत्येक नळाचे कामं, पाईपलाईन लिकेज दुरुस्ती असो किंवा नवीन कनेक्शन असो, कोणत्याही प्रकारचे काम असो हे श्रावणकर काकाजी करत असतात. पण आज आमच्या अशा निदर्शनात आले की अरोली ग्रामपंचायतीला एक महिला काम करते व तिच्या नावावर 10,000 रुपये देयक देण्यात आले. ही बाब खोटी आहे. ती महिला आपल्या घरची सदन आहे, ती कुठल्याही प्रकारे कामाला जात नाही, पण तिने सांगितले की मी कामाला जातो. ही बाब 100% खोटी आहे आणि हे गावकरी न्याय करतील. गावात सर्वांना माहीत आहे की कोण कामाला जातो, कोण सदन आहे, कोण नाही आहे. हे सर्व प्रकारचे न्याय हे गावकरी देतील. माझ्या माहितीप्रमाणे बेबी बावनकुळे हे कुठल्याही ग्रामपंचायतच्या कामाला गेली नाही. ती जर महिला जात असेल तर तिने एखादं काम करून दाखवावं पाईपलाईनच्या. गावकऱ्यांच्यासुद्धा निदर्शनात येईल की ती महिला काम करते बा म्हणून. पण ते असं कुठंही आढळून आलं नाही. ती महिला कुठल्याही प्रकारे कामाला गेलेली नाही आहे. एवढेच नव्हे तर महेश किटे हे पेंटिंगचे काम करत असतात, पण त्यांनी ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारचे नालीच्या कामावर, रोडाच्या कामावर मुरूम पसरविण्यासाठी हे गेलेले नाही, तरी त्यांच्या नावावर पैशाची उचल करण्यात आली आहे. ही बाब 100% खरी आहे आणि हे गावकऱ्यांनासुद्धा माहीत आहे की कामाला गेले किंवा नाही गेले, त्यांनी योग्य ती चौकशी करून स्पॉटवर मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा. त्याप्रमाणे गणेश बावनकुळे हे आपल्या घरचे सदन आहेत. यांच्या घरी भरपूर शेती, ट्रॅक्टर, 4 व्हीलर आणि हे राजकीयसुद्धा आहेत. त्यांच्या राजकारणामध्ये आमदार साहेबांच्या तसेच त्यांच्या मित्राच्या पेजला, प्रशांत भुरे यांच्या पेजला ते कित्येक फोटोमध्ये ते आहेत. आणि हे राजकारणी असूनसुद्धा आपल्या घरचे सदन आहेत, सुदृढ आहेत. हे कुठल्याही प्रकारचे कामावर जात नाही, तरी त्यांनी सोशल मीडियावर सांगितले की मी कामाला जातो. ते कुठल्याही प्रकारे कामाला गेले नसून त्यांना ग्रामपंचायतच्या देयक निधीतून त्यांच्या नावावर सरपंच यांनी पैशाची उचल केलेली आहे. तुम्ही जे इतके आरोप लावून आले आहेत, तुम्हाला वाटते का हे कारवाई आणि चौकशी उचित मार्गाने झाल्याच पाहिजे? हो, मला 100% असं वाटते की ही योग्य प्रकारे चौकशी आणि कारवाई व्हायला पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी एवढेच नव्हे तर स्पॉट चौकशीसुद्धा करावी. जर असं घडलं नाही तर आपलं पुढील वाटचाल काय आहे? यानंतर असं घडलं नाही तर माझं पुढील वाटचाल म्हणजे तेच राहील की मी उपोषण करणार. तर मी तिथं जे शासकीय कामं केले आहेत, जी म्हणजे काही बोर्ड वगैरे मी लिहिले आणि त्याचे शासकीय कामाचे जे पैसे होते ते पैसे मला मिळाले आणि ते पैसे मी स्वतः खर्च केले. पण आपल्यावर आरोप असा आहे का आपण मुरुम फेकले म्हणून? होऊ शकते कदाचित. ते जर पैसे का आता ते मला तेवढं माहिती नाही. पण आपण मुरुम फेकायला गेले होते? नाही. हे जे 4-5 लोक जे आहेत हे घरचे सुज्ञ असल्यामुळे त्याला कामाला जायची एक पैशाची गरज नाही आणि एक दिवसाची पोहोचून त्यांच्याच इथं 4 माणसं काम करून राहिले नेहमीसाठी आजच्या कंडिशनमध्ये. आणि हे याच्यामध्ये 2-4 लोक जे आहेत ते धंदेवाले आहेत, त्याच्यामुळे कामाला जायची काहीच गरज नाही. नुसतं हे ग्रामपंचायतमधून पैसा लुबाडण्याचे काम करून राहिले सरपंचाच्या वतीनुसार. आणखी कोणी आपल्याला सांगतील का? तुम्ही जे 4 नावं घेतले, एक दिनेश गुरनुले माझा मित्रच आहे. जे ग्रामपंचायत सदस्य, आता ग्रामपंचायत सदस्य अमोल कुबळे यांनी जो आरोप लावलेला आहे की बा दिनेश गुरनुले, गणेश बावनकुळे, सचिन चुन्ने यांच्या नावावर जे पैसे उचल केलेली आहे, संदीप सोनटक्के, महेश किटे, ते जे आहेत, मी त्यांचा तो व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये जो आरोप केला अमोल कुबळेंनी, दिनेश गुरनुले माझा मित्र आहे, 10 एकराचा शेतकरी आहे, 4 व्हीलरवाला आहे चांगला
आणि मला नाही वाटत की तो कुठे कामाला गेला आणि कधी कामाला जाताना पाहिलं नाही, कारण आम्ही सोबत राहिलो आहे म्हणून मला माहिती. त्यानंतर गणेश बावनकुळे काका जे आहेत माझे, त्यांच्याकडे 4 व्हीलर आहेत, स्वतःची शेती आहे, दुसऱ्याची ठेक्याने करतात. त्यांना काय गरज आहे की बा ह्या नालीच्या कामाला जायची आणि ह्या करायची. त्यांच्या नावावर जो पैसा उचलला, अमोल कुबळेने जो आरोप केला, माझ्या मते तो अगदी बरोबर आहे. त्यानंतर सचिन चुन्ने, स्वतःची त्यांची कपड्याची दुकान आहे. मी माझ्या मुलाचे कपडे त्यांच्या दुकानातून घेतो ना. मी त्यांना नेहमी काउंटरवर बघितलं आणि ते कधी कामाला गेले मलाही नाही दिसले. म्हणून मला तरी वाटते की बा सचिन चुन्ने, संदीप सोनटक्के आमच्या अगदी घराच्या बाजूनी राहतात. त्यांचे स्वतःचं शॉप आहे इलेक्ट्रॉनिक्सचं, फ्रीज, टी व्ही वगैरे सगळे विक्रीचं. आणि त्यांच्या नावाने जर अशी पैशाची उचल केली आहे म्हणजे हा कुठेतरी घोड दिसतो आहे. आणि अमोल कुबळे जे ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांनी जो आरोप लावलेला आहे तो कुठेतरी योग्य आहे आणि त्याची निष्पक्ष जांच व्हायला पाहिजे. आणि समजा जर त्यांनी आरोप खोटे लावले असतील तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि जर समजा त्याचे आरोप जर खरे असतील तर मग सरपंच मॅडम ज्या आहेत आपल्या अरोली ग्रामपंचायतच्या, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण तुम्ही एवढं 100% शुअरली असे कसे म्हणू शकता का यांच्या बा अमोल कुबळेची बाजू सत्याची आहे म्हणून? त्याचे एव्हिडन्स आहे ना त्याच्याकडे. मग सत्य आहे का? सत्य जे आहे उचल केलेली, त्याचे सगळे पुरावे जर त्यांच्याजवळ आहे, अमोल कुबळेच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही पुराव्याच्या भरोश्यावर ह्या सगळ्या गोष्टी बोलून आल्या. त्याच्याजवळ जे पुरावे आहेत तो एवढ्या ठामपणे म्हणून राहिलो का 100% माझ्याकडे पुरावे आहेत, म्हणजे कुठेतरी पुरावे आहे. नाही तर ते जे आपली ग्रामसभा झाली ती एवढी वादावादीची झाली नसती. तर तुम्हाला असं वाटते का का सरपंच सौ रोशनी भोरे जे आहेत यांनी खरोखर घोळ केलेला आहे? यांनी घोळ केला आहे मी असं म्हणून नाही राहिलो, पण जर त्यांच्यावर जे आरोप लावले आहे जर त्यांनी घोळ नाही केला तर मग त्यांनी ते सिद्ध करावं ना. बरं, मग हे जे मजूर वर्ग जे दाखवले आहे हे खरोखर म्हणजे बनावटी आहेत का? नाही, हे तर बनावटी आहे. मजूर वर्गाबद्दल तर मी 100% सांगतो हे सगळे बनावटी आहे. कारण त्याच्यातले माझे मित्र आहे, मी त्यांचं चांगलं. सचिन चुन्ने, नाही, दिनेश गुरनुले व गणेश बावनकुळे हे कोणीच कामाला जात नाही. हे घरचे सदन लोक आहेत, दुकानदारीवाले माणसं आहेत. हे कोणीच जाऊ शकत नाही कामाला आणि जातही नाही. अमोल कुबळे यांनी जे ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांनी जे आरोप जे लावले ते पूर्ण अत्यंत व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे लावले. ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ज्यांनी ते नावं दिले आहे, जसं उदाहरणार्थ त्यांचे जे 4-5 लोक आहे ते 4-5ही लोक सदन शेतकरी आहे. कोणाचे दुकान आहे, कोणाचं कपड्याचं दुकान आहे. तर तो एक ज्यांचे ते दिनेश गुरनुळेसारखा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे तर 4 व्हीलर गाडी आहे. कोण म्हणते की तो मजूर आहे म्हणून? आमच्या गावातल्या सर्व लोकांना माहीत आहे कोण. आणखी जे यांचे साथी आहेत जे मजूर वर्ग दाखवले गेले आहेत यांच्याबद्दल काय? ते त्यांचे जे साथी आहे सगळं बोगस आहे. हा बोगस भ्रष्टाचार लपवण्याकरता बोगस मजुराची त्यांनी निवड केलेली आहे. त्यामुळे गावातल्या ग्रामपंचायतमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे. बरं, आपण हा भ्रष्टाचार कशावरून म्हणतो? हा भ्रष्टाचार झालाच आहे ना. करोडो रुपये छापले गेले आहे इथं. करोडो रुपयाचे काम आमच्या गावात आले. चांगलं काम व्हायला पाहिजे, परंतु यांनी विरोधकाचे कामं केलेच नाही. आणि जे कामं विरोधकांनी सांगितले ते कधी केले नाही आणि दुसरेच कामं यांनी केले. म्हणजे काय कामं झाले नाही का? कामं झाले पण जे विरोधकांनी सुचवलेले कामं ते नाही करायचे, दुसऱ्याच ठिकाणची जाऊन करायचे. कुठं अमोल कुबळेने जे आरोप केले ते खरं आहे. काहून का त्यांनी जे लोक कामाला न जाता त्यांच्या नावावर पैसे काढले आहे. जे बांधकाम केले, काही जे लोक जात होते कामावर त्यांच्या नावावर तर पैसे काढले नाही. जे घरचे लखपती आहेत त्यांच्या घरी 4 व्हीलर गाड्या आहेत, त्यांच्याकडे शेती आहे, ते स्वतः मजूर नेमकं कोणाच्या इथं 4 व्हीलर गाडी आहे आणि नेमकं काय आहे हे आपण कशावरून म्हणू शकता? जसं तो दिनेश गुरनुळे आहे त्यांच्याकडे बी 4 व्हीलर गाडी आहे. सचिन चुन्ने आहे त्यांच्याकडे कपड्याची शॉप आहे. बावनकुळे जो आहे बावनकुळे त्यांच्याकडे बी 4 व्हीलर गाडी आहे. ट्रॅक्टर वगैरे सगळं आहे. ते स्वतः लेबरने येतात ना, ते कशाला दुसऱ्याचे काम करणार आहेत? तुम्ही त्यांच्याकडे काम केले आहेत का? हो, आम्ही स्वतः कामाला गेलो. आम्ही सुद्धा कामाला गेलो. काम का आमच्या वावराच्या काठाने त्यांची बी शेती आहे. हे जे सदस्य आहेत ग्रामपंचायतचे अमोलजी कुबळे यांनी जे बोगस मजूर म्हटलं गेलं आहे याच्याबद्दल आपण काय सांगतो? त्यांचा आरोप खरं आहे. कारण की त्यांनी जो आरोप केला ज्या लोकांवर केला आहे ते लोक अजिबात कामाला जात नाही. अमोल कुबळे यांचं आरोप 100% बरोबर आहे. हे आपण कशावरून म्हणू शकतो? कारण की आम्ही कधी पाहिलंच नाही त्यांना कामाला जाताना वगैरे. त्यांचे शॉप आहेत. कशाची शॉप? ते एक चुन्यांची कपड्यांची शॉप आहे. आपले ते हार्डवेअरची शॉप आहे. काही लोक शेतकरी आहेत, ते दुसऱ्याच्या कामाला जातच नाही. न्यूज एक्सप्रेस करिता गौरी गणेश बोरकर यांची बातमी.